नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, जय श्रीराम. तर आता आलोय जयपूरला. इकडं कोणत्या तरी एका दुकानावर आलोय. दीदीला शॉपिंग करायची आहे. आम्ही मार्केटमध्ये न जाता एका ठिकाणी आलेलो आहे जिथे सगळ्या वस्तू आहेत. गाईड केलेला आहे आणि आमचा गाईड उठलेला आहे आता. होतो मध्ये असे दुकान आहे. सो आम्ही शॉपिंग झाल्यावर आलो आता इकडे जलमहलला. पहा इकडे पूर्ण आजूबाजूला पूर्ण पाणी आहे. पाणीच्या मधोमध महल आहे. आता दाखवतो तुम्हाला पुढे गेल्यावर. इकडनं आता इकडे पेंटिंग मारताय दादा इकडे. आता हे पहा ते महल दिसतंय का? आता थोडं क्लोजअप जाऊन तुम्हाला दाखवतो वापस. बाई याची जलमहलची स्टोरी अशी आहे, जे पाणी दिसतंय ना, आता आम्हाला टुरिस्ट गाईडने सांगितलं आमच्या इथं जे पाणीचं दिसतंय ना, हे नव्हतं. हे जेवढं महल वरती आहे ना तेवढं याच्याहून डबलचा खाली आहे म्हणे. आणि हे जे पाणी ना पूर्ण जे जयपूरचं आहे ना, नाली वगैरे त्याचं आलेलं आहे म्हणे इथे. आणि इकडं हा महल आता असा दिसतो जो जलमहल म्हणतात. तर आम्ही इकडे ना इथं आता गुरुद्वारा आहे, तिथं गाडी लावलेली पार्क केलेली. आता चाललो बाहेर वगैरे पाय फिरू इकडं. सो फायनली आम्ही इथं जंतर मंतरच्या ठिकाणी आलेलो आहे. आता तिकडं मध्ये जाऊ थोड्या वेळात, दाखवतो तुम्हाला मधून कसं आहे. तर फायनली आम्ही आता आलो इकडे जंतर मंतरमध्ये. याला असं म्हटलं जातं की हे पूर्ण टाईम म्हणजे वेळ क्लॉक्स वगैरे ओल्ड होतं ना, ते हे पहा यंत्र पहा इकडे सगळे ओल्ड हे ठेवलेले आहेत. तिकडे पण अजून कशी टेक्नॉलॉजी होती त्या टायमाला. हे पहा इकडं अजून इथं काहीतरी आहे वाटतं पाण्याच्या रिलेटेड, ते पण बघू आता आपण पुढे. इथं पहा हा एक स्पॉट असा ना जिथं सगळ्या राशी आहे बघा. म्हणजे आता तिथं विग्रो कन्या रास तिथं आहे. इकडे एक कर्क, त्यानंतर इकडं तरूस, मेष सगळं आहे इकडं. सो फायनली गाईज आम्ही जयपूरवरून आग्रा येऊन गेलेलो होतो. म्हणजे आलो आजच. आणि तब्येत एवढी डाऊन होती ना, मी आग्रामध्ये काय व्लॉग केला काय नाही केला मलाच कळलं नाही. कारण माझ्या आज पूर्ण सर्दीने मी पूर्ण जाम झालेलो आहे. शेडबेल नाही लावलं म्हणून टॅव करतंय. तर फायनली आम्ही आता आग्रामध्ये आलेलो आहे. मी आता घेतला टॅबलेट्स वगैरे थोडे चिप्स घेतले कारण भूक लागलेली होती थोडीशी. तर आय होप गाईज तुम्ही व्हिडिओ एन्जॉय केला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज.